आज एक गोष्ट प्रत्येक मराठी उद्योजकाने स्वतःला विचारली पाहिजे. काही लोक 15 वर्ष 20 वर्ष व्यवसाय करतात, पण आजही ते त्याच पद्धतीने काम करतात. तीच विचारसरणी, तेच मार्केटिंग, तीच विक्रीची पद्धत. त्यांना वाटतं एवढी वर्ष केले, आता काय बदलायचं. आणि दुसरीकडे एखादा तरुण नुकताच व्यवसाय सुरू करतो, तो रोज शिकतो, नवीन तंत्रज्ञान स्वीकारतो, सोशल मीडियाचा वापर करतो, ग्राहकांच्या गरजा समजून घेतो, स्वतःला अपडेट ठेवतो. मग काय होतं माहिती आहे का, ज्याला 20 वर्ष झाली तो म्हणतो हा एवढ्या लवकर मोठा कसा झाला, काहीतरी झोल करत असेल, याचं नशीबच चांगलं आहे. पण सत्य एकच आहे मित्र हो, तो मोठा झोल करून नाही तर बदल स्वीकारून तो मोठा झालेला आहे. लक्षात ठेवा, बाजार बदलतोय, ग्राहक बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे. मग उद्योजक म्हणून आपणच बदलायला तयार नसू तर प्रगतीची अपेक्षा कशी करणार. दुसऱ्याच्या यशावर जळण्यात वेळ घालवू नका. तो काय करतो हे पहा, त्याच्याकडून काय शिकता येईल ते शिका. कारण व्यवसायात जिंकणारा तो नसतो ज्याने सर्वात आधी सुरुवात केली, जिंकणारा तो असतो जो सर्वात आधी बदल स्वीकारतो. म्हणूनच प्रत्येक मराठी उद्योजकाला माझी एकच विनंती आहे, वर्ष मोजू नका, स्वतःमध्ये झालेले बदल मोजा. कारण बदल स्वीकारणारा उद्योजकच भविष्यात बाजारावर राज्य करतो.